नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये शिंदे सरकारमधील अनेक मंत्र्यांवर अनेक नेत्यांवर आरोप केले जात आहेत. यातलंच एक महत्त्वाचं नाव ते म्हणजे अब्दुल सत्तार. अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप असा आहे की ते जेव्हा मविया सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी एक गायरान जमीन जी वाशिम मधल्या घोडबाबुळ इथली आहे, जवळपास 37 एकर आणि 150 कोटी इतक्या किमतीची ही गायरान जमीन एका खासगी व्यक्तीला देऊन टाकलेली आहे, जे नियमांमध्ये बसत नाही. या विरोधात मुंबई हायकोर्टाचं नागपूर खंडपीठ जे आहे तिकडे केस सुद्धा सुरू आहे. अर्थात त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे. पण या एकंदरीत सगळ्या प्रकरणावरनं की कोर्टाचे आदेश असताना सुद्धा, सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना की गायरान जमीन ही एका खासगी व्यक्तीला देता येऊ शकत नाही असे आदेश असताना सुद्धा कुठेतरी महसूल राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी नियमांचं उल्लंघन केलेलं आहे आणि यावरून विरोधक त्यांचा राजीनाम्याची मागणी करतात. आता या सगळ्या संदर्भात खरं तर अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत आपलं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे आणि त्याच्या काही एक दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा एका प्रकरणावरनं आरोप झालेले होते आणि त्या प्रकरणामध्ये त्यांनी एक अशी सुद्धा माहिती दिलेली होती की अधिकाऱ्यांकडनं त्यांना काही गोष्टी ज्या आहेत त्या अवगत करण्यात आलेल्या नव्हत्या. आता त्याच्यानंतर त्यांनी तो निर्णय मागे घेतला, त्यामुळे ते प्रकरण तिथे संपलं जे NIT भूखंडासंदर्भातलं होतं. पण अब्दुल सत्तार यांनी सुद्धा आपलं जेव्हा स्पष्टीकरण दिलेलं आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या बाजूने काही गोष्टी मांडलेल्या आहेत आणि सोबतच नागपूर खंडपीठात जेव्हा या संदर्भातली सुनावणी झाली तेव्हा त्या हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये सुद्धा काही बाबी आहेत आणि महाराष्ट्र शासनाचा निर्णय सुद्धा आहे. आता या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी नागपूर खंडपीठाचा निर्णय येतो, दुसऱ्या ठिकाणी अब्दुल सत्तार आपलं स्पष्टीकरण देतात. पण या संदर्भातले काही फॅक्ट चेक करणं सुद्धा गरजेचं असतं. अब्दुल सत्तार म्हणतात त्याप्रमाणे खरोखर शासन निर्णयात काही तरतुदी आहेत का ज्याच्या आधारावर त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे, किंवा त्यांना सुद्धा अशाच पद्धतीने कोणी काही गोष्टी अवगतच केलेल्या नव्हत्या का? काय अब्दुल सत्तारांनी नेमके दावे केलेले आहेत आणि त्याचा फॅक्ट चेक नेमका काय आहे तोच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर हे प्रकरण जेव्हा नागपूर खंडपीठात गेलेलं होतं की वाशिम मधली गायरान जमीन 37 एकर इतकी गायरान जमीन ही अब्दुल सत्तार महसूल राज्यमंत्री असताना एका खासगी व्यक्तीला देण्यात आलेली होती. याला चॅलेंज करण्यात आलं नागपूर खंडपीठामध्ये आणि त्या निर्णयाला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिलेली आहे. पण त्या ऑर्डरमध्ये, कोर्टाची जी ऑर्डर येते त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यात अर्थातच ज्यांनी ही याचिका केलेली होती सत्तारांच्या विरोधात किंवा त्यांच्या या निर्णयाविरोधात, त्याच्यात त्यांच्या बाजूचे जे वकील होते त्यांनी हे सगळे मुद्दे मांडलेले होते जे कोर्टाच्या ऑर्डरमध्ये सुद्धा मेन्शन करण्यात आलेले आहेत की अब्दुल सत्तार यांनी सुप्रीम कोर्टाची जी ऑर्डर होती त्याचं कुठेतरी उल्लंघन केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय होता जो 2011 मध्ये देण्यात आलेला होता की गायरान जमीन किंवा पब्लिक युटिलिटी लँड जी आहे ती कुठल्याही एका खासगी व्यक्तीला किंवा खासगी संस्थेला देता येऊ शकत नाही अशा संबंधातला तो निर्णय होता. अर्थात त्याच्यात काही पुढे एक्सेप्शन्स सुद्धा होते आणि सुप्रीम कोर्टाच्या याच निर्णयावर आधारित महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्यावेळेला म्हणजेच 12 जुलै 2011 एक अध्यादेश काढला, गव्हर्नमेंट रिझॉल्युशन काढलं आणि तो सुद्धा याच निर्णयाच्या आधारावर होता. सेम गोष्ट की गायरान जमीन जी आहे ती कुठल्याही एका खासगी व्यक्तीला, खासगी संस्थेला देता येणार नाही. पण या सगळ्यामध्ये काही शिथिलता सुद्धा देण्यात आलेल्या होत्या, जसं की सरकारीच योजना असतील किंवा सरकारी कुठला प्रोग्राम असेल, जर तो राबवायचा असेल आणि त्याच्यासाठी इतर कुठलीच जमीन उपलब्ध होत नसेल आणि ती जमीनच योग्य ठरत असेल जी गायरान जमीन आहे, तर अशा परिस्थितीत ते एक्सेप्शन असू शकतं की ही गायरान जमीन सरकार त्या योजना राबवण्यासाठी वापरात घेऊ शकते किंवा एखाद्या व्यक्तीला देऊ शकते. एवढंच एक एक्सेप्शन त्याच्यामध्ये आहे. आता जेव्हा नागपूर खंडपीठात हे सगळं प्रकरण पोहोचलं, त्याच्यानंतर अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी झाली, त्यावेळेला अब्दुल सत्तारांनी विधानसभेत आपली बाजू मांडताना सांगितलेलं होतं की त्यांनी जो काही निर्णय घेतला तो महाराष्ट्र सरकारचा जो अध्यादेश आहे त्याच्यावरच आधारित आहे आणि त्यातली एक तरतूद जी म्हणजे की अनुसूचित जाती जमातींसाठी सुद्धा ही जमीन देता येऊ शकते असं त्यांनी आपल्या विधानसभेत जे आपलं स्पष्टीकरण दिलं त्याच्यात म्हटलेलं आहे. आता सरकारच्या अध्यादेशात नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण पाहूयात. अध्यादेशात म्हटल्याप्रमाणे ज्या प्रकरणात शासनाच्या निर्णयाद्वारे भूमिहीन, शेतमजूर, अनुसूचित जाती जमातीतील व्यक्ती इत्यादींचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत यापूर्वीच निर्णय घेण्यात आला आहे, अशी अतिक्रमणं तसेच शाळा, दवाखाना आणि इतर सार्वजनिक प्रयोजनार्थ बांधकाम याची अगोदरच अस्तित्वात असलेली अतिक्रमणं ही वगळण्यात येतील. सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्णयानुसार जो सरकारी अध्यादेश आला त्याच्यात म्हणण्यात आलेलं आहे की कोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगाने शासन असा आदेश देत आहे की वरील 7(4) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनांव्यतिरिक्त गायरान, गुरुचरण व गावाच्या सार्वजनिक वापरातील जमिनीवरील अन्य प्रयोजनांसाठी झालेली अतिक्रमणं तथा अनधिकृत बांधकामं फार जुनी असली व बांधकामांवर फार खर्च केला असला तरीही ती तात्काळ निष्कासित करण्याची कार्यवाही संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी विशेष कृती कार्यक्रम तयार करून करावी. आता हे जर तुम्हाला थोडं कन्फ्यूज झालं असेल तर पुन्हा एकदा सोप्या शब्दात सांगतो की या सरकारच्या अध्यादेशानुसार
त्यांनी म्हटलेलं आहे की गायरान जमिनीवर कुठली अतिक्रमणं झालेली असतील तर ती तात्काळ निष्कासित करण्यात यावी, म्हणजे ती पाडली जावीत किंवा त्याला कुठलाही अधिकृत दर्जा देता येणार नाही। पण याच्यात जे एक्सेप्शन ठेवण्यात आलेलं होतं, एक अपवाद ठेवण्यात आलेला होता, तो वरचा जो पॅराग्राफ जो सगळ्यात पहिले मी तुम्हाला वाचून दाखवला की भूमिहीन शेतमजूर असतील किंवा अनुसूचित जाती जमाती असतील त्यांची काही बांधकामं असतील तर त्याला या सगळ्या गोष्टींमधनं वगळण्यात यावं। आणि हाच आधार अब्दुल सत्तार यांनी सुद्धा आपल्या स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे की ज्या व्यक्तीला ही जमीन त्यांनी देऊन टाकलेली होती 37 एकराची, त्या व्यक्तीचं नाव आहे योगेश खंडारे आणि ती व्यक्ती सुद्धा गरीब आहे, याच समाजातून येते आणि अशा गरीब व्यक्तीला मी न्याय दिलेला आहे असं अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण आहे। आता पुढे जाऊन दुसरी गोष्ट ती म्हणजे की कोर्टाच्या ऑर्डरमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या मेन्शन करण्यात आलेल्या आहेत, ज्या अर्थातच याचिकाकर्ते होते त्यांच्या वकिलांमार्फत मांडण्यात आलेल्या होत्या की या सगळ्या संदर्भात म्हणजे कुठेतरी कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन होतंय, वाशिम कोर्टाने जो निर्णय दिलेला होता त्याचं कुठेतरी उल्लंघन होतं किंवा तो लक्षात घेतला जात नाहीये, ही बाब सुद्धा याचिकाकर्त्यांच्या वकिलांमार्फत कोर्टाच्या लक्षात आणून दिलेली होती आणि कोर्टाने सुद्धा ती ऑर्डरमध्ये म्हटलेली आहे। आता ती गोष्ट काय आहे तर वाशिमच्या दिवाणी न्यायालयासोबत सुद्धा जिल्हा कोर्टाने खरं तर योगेश खंडारे यांची एक अपील जो होता तो 1994चं प्रकरण आहे तो फेटाळलेला होता। योगेश खंडारे यांचा ही जमीन आपल्याकडेच राहावी, त्याचं पोझेशन एक प्रकारे ताबा आपल्याकडे राहावा हे अपील केलेलं होतं आणि तो दावा कोर्टाने फेटाळलेला होता, हे म्हणत की ही जमीन जी सरकारी आहे ती कुठेतरी हडपण्याचा प्रयत्न योगेश खंडारे यांच्या मार्फत केला जातोय। हा निर्णय 1994 मधला आहे। ही बाब सुद्धा खरं तर वाशिमच्या कलेक्टरकडनं, वाशिमचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या लक्षात आणून दिलेली होती, त्यावेळेस जे सरकार होतं मविया सरकार त्यांच्या लक्षात आणून दिलेली होती असा सुद्धा उल्लेख कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशाच आशयाची ती म्हणजे की वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे जाऊन जेव्हा म्हणजे हा निर्णय जो झालेला आहे तो 17 जून 2022ला ज्यावेळेला महाराष्ट्रात मविया सरकार होतं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि 5 जून 2022ला ज्यावेळेला शिंदे सरकार आलं त्या दरम्यानच वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा जे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत महाराष्ट्राचे, अतिरिक्त मुख्य आयुक्त जे आहेत त्यांना पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्रात सांगण्यात आलेलं होतं की हा जो आदेश देण्यात आलेला आहे किंवा हा जो निर्णय देण्यात आलेला आहे योगेश खंडारेंना 37 एकराची जमीन देण्याचा, तो कुठेतरी सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या आदेशांचं उल्लंघन ठरेल, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ठरेल ते, ही गोष्ट सुद्धा वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिलेली होती। या सगळ्यावर आता 5 जुलैला जे काही पत्र लिहिण्यात आलेलं होतं त्याचा कदाचित अब्दुल सत्तारांशी थेट संबंध लागणार नाही, कारण त्यावेळेला अब्दुल सत्तार हे महाराष्ट्राचे मंत्री नव्हते, जरी शिंदे फडणवीस सरकार आलेलं असलं तरी सुद्धा अब्दुल सत्तार यांनी शपथ घेतलेली आहे 9 ऑगस्टला, त्यामुळे 5 जुलैच्या वेळेला ते मंत्री नव्हते। पण त्याच्या आधी जे कोर्टाच्या ऑर्डरमध्ये म्हणण्यात आलेलं आहे की वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टी जे वाशिम दिवाणी न्यायालय असू दे किंवा जिल्हा कोर्ट असू दे त्यांनी जे योगेश खंडारेंचा दावा फेटाळलेला होता या जमिनीच्या पोझेशन संदर्भातला, ती गोष्ट सुद्धा वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या लक्षात आणून दिलेली होती असं सुद्धा कोर्टाच्या ऑर्डरमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात सुद्धा विधानसभेत ज्या वेळेला अब्दुल सत्तार बोलत होते तेव्हा त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं? अपील करता यांच्या पूर्वजनापासून समकालीन कालावधीमध्ये सर्वे नंबर मधील अथवा नजीकच्या सर्वे नंबर मध्ये जे अतिक्रमण धारक होते यांच्या बरोबरीचे त्या सर्वांचे 1962 पासून अतिक्रमण शासनाकडून नियमकुल झालेले आहे असा दावा ही अर्जदारांनी माझ्या अपीलद्वारा माझ्याकडे केला होता। सदर अपीलद्वारे माझ्याकडील न्यायप्रविष्ट प्रकरणाची कोणतीही नव्याने प्रदान मंजूर करण्यात आलेला मुद्दा नव्हता। सदरील अपील बाबत सुनावणी नोटीस देऊन सुनावणी घेतली असता कनिष्ठ महसुली अधिकाऱ्यांनी दिनांक 19/4/1994चा दिवाणी न्यायालयाचा आदेशाबाबत सुनावणीच्या वेळेत अवगत केलेले नाही अथवा कोणताही दिवाणी न्यायालय आदेश उपलब्ध केलेला नाही। तर अब्दुल सत्तार यांचं बेसिकली म्हणणं आहे की ज्या वेळेला त्यांनी या सगळ्या संदर्भात सुनावणी घेतलेली होती, डिसिजन घ्यायचा होता, त्यावेळेला कनिष्ठ महसुली अधिकारी जे होते त्यांनी वाशिमच्या दिवाणी न्यायालयासह जिल्हा कोर्टाने जो 1994 मधला निर्णय दिलेला होता की योगेश खंडारे हे कुठेतरी ही सरकारी जमीन हडपण्याचा प्रयत्न करतात, त्यांना ताबा मिळू शकत नाही, या गोष्टींबद्दल त्यांना अवगतच करण्यात आलेलं नव्हतं आणि त्यांच्याकडे जे अवेलेबल डॉक्युमेंट्स होते, कागदपत्र होते, त्याच्या आधारावर त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ओव्हरऑल या फॅक्ट चेक संदर्भात सांगायचं झालं तर अब्दुल सत्तारांनी जे दावे केले त्यातला पहिला दावा की त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो शासन निर्णयाच्या आधारावरच घेतलेला आहे। 2011 मधला शासन निर्णय, ज्या शासन निर्णयात आपल्याला पाहायला मिळतंय की अनुसूचित जाती जमातींसाठी ही जमीन एक्सेप्शनल केसमध्ये देता येऊ शकते, त्या जमिनीवर कुठली अतिक्रमण असतील तर ती हटवून किंवा ती जमीन त्यांना देता येऊ शकते आणि तो अपवाद आहे जो काही शासन निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्या दृष्टीने। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे
की त्यांना कुठल्याही या गोष्टी अवगत करण्यात आलेल्या नव्हत्या की जो वाशिम कोर्टाचा निर्णय होता त्या संदर्भात. पण दुसरीकडे मात्र कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आपल्याला पाहायला मिळते की वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब त्यांच्या नजरेत आणून दिलेली होती. त्यामुळे या गोष्टींचं आता पुढे काय होतंय बघायला हवं, कारण की हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. अब्दुल सत्तार म्हणतायत की मी हा एका गरीबासाठी घेतलेला निर्णय आहे आणि तरी सुद्धा कोर्टाचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल. कोर्टात या संदर्भातली पुढची सुनावणी ही जानेवारी 2022 मध्ये होणार आहे आणि त्याच्यात पुढे नेमकं काय होतं हे अर्थातच आपल्याला पाहायला हवं. एकनाथ शिंदेच्या प्रकरणामध्ये त्यांचा निर्णय हा मागे घेण्यात आलेला होता, पण अब्दुल सत्तारांच्या प्रकरणात हा निर्णय मागे घेण्यात आलेला नाहीये. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कोर्ट आता याच्यात पुढची काय ऑर्डर देतं हे घेऊन अर्थातच आम्ही पुन्हा एकदा तुमच्या समोर येऊ. अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि त्यांचं विश्लेषण पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक.